चला तर मंडळी, झटपट रेसिपीमध्ये आज बनवूयात मस्त असा खमण ढोकळा। त्यासाठी मी येथे एका भांड्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। पाव वाटी तेल घालूयात, मीठ चवीनुसार घालायचं आपल्याला, 1 चमचा साखर घालायची आहे, चिमूटभर हळद घालून सारख्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी घालून छान असे बॅटर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर आपल्याला ह्याच्यामध्ये अर्ध पॅकेट इनो मी इथे घातलेलं आहे आणि पुन्हा आपण एकाच दिशेने पेटून तेल लावलेल्या भांड्यामध्ये सेट करून घेऊयात। आता मी दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे मी इथे उकळत, त्याच्यामध्ये स्टँड ठेवून हे टीन मी इथे ठेवून घेतलेलं आहे। आता झाकण लावून आपल्याला 11 ते 12 मिनिटं छान वाफवून घ्यायचं आहे। ढोकळा तयार होतोय तोपर्यंत ढोकळ्यासाठी आपण इथे फोडणी बनवूया। त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आहे, हिंग घालायचं आहे, मोहरी घालायची आहे, कढीपत्ता इथे मी घातलेला आहे, तिखटानुसार मिरची घालून इथे 1 चमचा साखर घालायची आणि पाणी घालायचं आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे खाली, म्हणजे फोडणी आपल्या हातावर उडत नाही। तर तयार ढोकळ्यावर ही फोडणी घालून घ्यायची आहे। तर आपली झटपट रेसिपी तयार झाली। ढोकळ्याची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।